मित्रांनो नमस्कार. महत्त्वाची बातमी आपल्या संदर्भामध्ये. शिवसेनेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. सुनवाई चालू झाली आणि सुनवाईच्या पहिल्या त्या 2 तासांमध्ये नेमकं काय घडलंय? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुनावणीच्या संदर्भातील ठाकरेंचा सगळ्यात मोठं वर्चस्व सिद्ध. तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कशी वळणार सुप्रीम कोर्टाची सगळी सूत्र? मित्रांनो पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंनी घेतलं अखेर आपल्या ताब्यात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पुढील मुख्यमंत्री म्हणून ठाकरेच राहणार, या घरीची सगळ्यात मोठी, दिल्लीतून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो सविस्तर बातमी. शिवसेना आणि धनुष्यवान चिन्ह ठाकरेंनी तयार केलं आणि ठाकरेंच्या हातात राहणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेख गेल्या 55 ते 60 वर्षापासून महाराष्ट्र पाहतोय. ज्यांनी पक्ष निर्माण केला, ज्यांनी चिन्ह निर्माण केलं, ते ठाकरे महाराष्ट्रात आजही त्यांच्या पिढ्या मराठी माणसांसाठी झडतायत. मात्र एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला जवळ करून ठाकरेंच्या हातातली शिवसेना आणि ठाकरेंचा धनुष्यबाण चोरण्याचा जो प्रयत्न केला होता, तो आता सुप्रीम कोर्टातून पळत आहे. ही मराठी माणसांसाठी नक्कीच आनंदाची बाब ठरते आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी असत्याचा कारभार केलाय, त्या ठिकाणी मित्रांनो सत्याचा नियमानं तिथे विजय प्राप्त झालाय. आणि अशाच प्रकारचा विजय उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी आता दणक्यात सुरू केलाय. अर्थात शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भातील ही लढाई ठाकरे बंधूंसाठी जिकराची लढाई होती. करो या मरोची लढाई होती. शेवटच्या श्वासापर्यंत धनुष्यबाणासाठी, शिवसेनेसाठी आम्ही लढणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. अखेर तो दिवस महाराष्ट्रात उगवला आणि मराठी माणसांचा श्वास असणारी शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात येताना जाणवतेय, दिसतेय. आणि मराठी माणूस तो संपूर्ण क्षण आपल्या मनामध्ये एक्सेप्ट करतोय. मित्रांनो आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या संदर्भातील लढाई पार पडते आहे. या लढाईमध्ये ठाकरेंचा विजय हा निश्चित मानला जातोय. इथे उद्धव ठाकरे प्रचंड प्रमाणामध्ये जिंकणार हे आता जवळजवळ निश्चित आहे. त्यानंतर नेमक्या 3 महत्त्वाच्या घटना सुप्रीम कोर्टामध्ये आज मित्रांनो घडतायत आणि त्या घडल्या आहेत. आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये आनंदाची बातमी म्हणजे ठाकरेंच्या बाजूनं सगळी सूत्र फिरताना दिसतायत. कारण की सत्याचा विजय सुप्रीम कोर्टाला देखील माहीत आहे. शिवसेना नेमकी कोणाची आहे, शिवसेना कोणी स्थापन केली, शिवसेना पक्ष हा कोणाचा आहे हे माहीत असून देखील ते कायद्याच्या कचाट्यामध्ये कशा प्रकारे उद्धव ठाकरेंना पोहोचवायचं याची देखील सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गट आणि शिंदेंच्या युक्तिवादावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि सुनावणीच्या दरम्यान महत्त्वाच्या 3 शक्यता आणि महत्त्वाच्या 3 बातम्या आता आपण जाणून घेणार आहोत. शिवसैनिक म्हणून नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल. आपण शिवसैनिक असाल, ठाकरे प्रेमी असाल तर नक्कीच मित्रांनो या महत्त्वाच्या 3 कमेंट्स ऐकल्यानंतर, 3 शक्यता ऐकल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं चालू आहे काय या ऐकल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं? शिवसेना कोणाची आहे, ठाकरेंची की शिंदेंची? याबद्दल कृपया आपले एक कमेंट खाली लिहायला विसरू नका. जाणून घेऊया महत्त्वाची महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी आहे, ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी. गेली 55 वर्ष मातोश्रीवरती ज्या धनुष्यबाणाला पूजलं गेलं, ज्या शिवसेनेला देव मानलं गेलं, आई मानलं गेलं, त्याच शिवसेनेवरती आरोप करत ती शिवसेना पळवून नेण्याचं पाप शिंदेगडानं केल्याची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे. ठाकरेंनी तशा प्रकारचा सगळीकडे धूमधडाका लावला होता. अखेर शक्यता क्रमांक 1 महाराष्ट्रात निर्माण होते. आपणास देखील समजून येईल नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे. शिंदेगडाला अपात्र करून भाजपा काय करू पाहते? मित्रांनो शिंदे गटाची पहिली शक्यता आहे सुप्रीम कोर्टामध्ये आज जे होणार ते पहिली शक्यता म्हणजे शिंदे गटाची कृती एक सगळ्यात मोठं बंड म्हणून घोषित करू शकते सुप्रीम कोर्ट. यावेळेस शिंदे गटाची कृती एक सगळ्यात मोठं बंड म्हणून घोषित करू शकते. त्यामध्ये सुप्रीम कोर्ट पुढे जाऊन हे देखील सांगू शकते की पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंकडे हस्तांतरित करा. हा पक्ष शिंदेंचा नाही, हा पक्ष ठाकरेंचा आहे, चिन्ह देखील ठाकरेंचा आहे. तेव्हा हे पक्ष आणि चिन्ह दोन्ही उद्धव ठाकरेंकडे हस्तांतरित करा. ही सगळ्यात मोठी शक्यता सुप्रीम कोर्टातील पहिली शक्यता आणि अशा प्रकारचा निकाल सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या बाजूने येऊ शकतो. ही या घरीची दिल्लीतून आलेली सगळ्यात मोठी घडामोड आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊया दुसरी शक्यता. आज काय घडतंय? दुसऱ्या शक्यतेनुसार आम्हीच खरी शिवसेना हा शिंदेंचा दावा मान्य करत सत्ता स्थापना योग्य ठरवली जाईल, अशा प्रकारचा दुसरी शक्यतेचा दावा शिंदे गटाच्या बाजूने देखील लागू शकतो. यामध्ये एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आमदारांना घेऊन
सरकार स्थापन केलं तेव्हा तो दावा तो मान्य करून सुप्रीम कोर्ट त्यांच्या सत्ता स्थापनेला योग्य देखील ठरू शकतं. ही महत्त्वाची बाब आपल्या सर्वांसमोर येऊ शकते. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची शक्यता अशी वाटते, तिसरी महत्त्वाची शक्यता, या शक्यतेनुसार महाराष्ट्रात काय घडणार आहे? त्यामध्ये मित्रांनो, तिसऱ्या शक्यतेनं शिंदेगडाचं भाजपचं धावं धरारणार आहे. शिवसेनेचं चिन्ह गोठवून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे केस वर्ग केली जाऊ शकते. म्हणजेच सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेला धनुष्यबाण चिन्ह, हे पक्ष चिन्ह, हे कायमचं गोठवलं जाऊ शकतं. ना शिंदेंना ना ठाकरेंना. आणि या संपूर्ण प्रकाराची पूर्णपणे चौकशी ही 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे केस वर्ग केली जाऊ शकते. कारण की या केसवरती संपूर्ण देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या सगळ्याच घटना घडू शकतात. त्यामुळे एक घटनापीठ नोंदून यावरती निकाल आणला जाऊ शकतो. म्हणजेच हा देखील निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागू शकतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे. 3 पैकी 2 शक्यता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्या दिसतायत. यामुळे महाराष्ट्रात आज संध्याकाळपर्यंत काय होतं यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? मुंबईच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणात ठाकरेच किंग ठरतील? मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी. सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब, तर शिंदे गटाला महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण राजकारणातून बाहेर काढण्याची शक्यता. सुप्रीम कोर्ट संपूर्णतः ठाकरेंच्याच बाजूने. मित्रांनो, आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राच्या या राजकीय पूर्णपणे इतिहासावरती. शिवसेना कुणाची, चिन्ह कुणाचं आणि पक्ष कुणाचा, ही सुनावणी सध्या गेल्या 4 वर्षातून अंतिम टप्प्यामध्ये पोचली असताना याच्यावरती निकाल येईल या संदर्भात सगळेच राजकीय पक्ष बघत राहिले आहेत. या संदर्भामध्ये नेमकं काय होणार? परंतु मित्रांनो, आज त्या सुनावणीचा दिवस आणि या दिवशी उद्धव ठाकरेंच्या सैनिकांनी फटाके वाजवले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंचा विजय निश्चित, तर शिंदेगड सत्तेतून बाहेर. महाराष्ट्रामध्ये शिंदेगडाचे सगळेच नेते, आमदार, मंत्री पुन्हा ठाकरेंच्या दिशेने येणार. सुप्रीम कोर्टातून पक्ष आणि चिन्हाची लढाई ठाकरेंच्या बाजूने झाली, तर संपूर्ण एकनाथ शिंदेंची शिवसेना उघड्यावरती. नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह शिंदेसेनेला मिळणार. नेमकी काय आहे बातमी, ती देखील आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू झाली असून या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अतिशय मोठे प्रहार शिंदे गटावरती केले गेले आहेत. या प्रहारामध्ये शिंदे गट कुठेच नाही. यामुळे शिंदेंच्या हातून शिवसेना निसटते आहे, पक्ष निसटतोय, चिन्ह निसटते. त्यांना नवीन चिन्ह आणि पक्ष देण्याची प्रक्रिया सुप्रीम कोर्ट राबवू शकते, अशा प्रकारचा निर्वाळा सध्या समोर येतोय. या महत्त्वाच्या बातमीने सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधळलं गेलंय की इथे ठाकरेंना नेमका विजय कसा सिद्ध करायचा आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमका चाललंय काय हे सुरुवातीला जाणून पाहू. आज चालू असलेल्या या शिवसेनेच्या निकालासंदर्भातील 5 महत्त्वाच्या शक्यता आणि त्या अशा आहेत. मित्रांनो, पहिल्यांदा ही सुनावणी आहे 40 आमदार अपात्र व्हावे या संदर्भातली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ही सुप्रीम कोर्टामध्ये केलेली पहिली याचिका आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली ही याचिका असून शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह हे चोरी झालंय, ते उद्धव ठाकरे यांच्या हातातलं आहे, ते आम्हाला परत मिळावं या संदर्भातली ही सगळ्यात मोठी सुप्रीम कोर्टातील सुनावणी. ही दुसरी केस उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दिली. त्यानंतर शिंदेगडाचे सगळेच्या सगळे आमदार अपात्र व्हावेत, हा देखील त्यामागचा महत्त्वाचा येतोय. आता बघूया नेमकं काय घडलंय. आज सुप्रीम कोर्टामध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने काय घडतंय. मित्रांनो, पहिली शक्यता, दुसरी शक्यता, तिसरी शक्यता, चौथी शक्यता आणि 5वी शक्यता यापैकी सगळ्यात शक्यता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने घडत असल्याने सुप्रीम कोर्टाने देखील आपलं म्हणणं आता ठाकरेंच्या बाजूने देणार का, या सगळ्यात चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यात. यामध्ये मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यावरचा युक्तिवाद सध्या सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय व्यवस्थित ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आपली बाजू मांडताना शिंदेंच्या शिवसेनेला संपूर्णपणे उघड पाडताना दिसतायत. यामध्ये पहिली शक्यता उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागू शकतो आणि तो निकाल असा लागतो मित्रांनो, त्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर शक्यता क्रमांक 1, आज नेमकं काय घडलंय. शिंदेगडाची कृती बंड म्हणून घोषित केली जाऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेंनी
ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, आमदारांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटी घातली. सुरुवातीला 14 आमदार होते, परत 2 आमदार, 16 आमदार झाले, परत 40 आमदार. अशा प्रकारे हळूहळू सगळ्या आमदारांना घेऊन शिंदे जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्यांच्यावरती अपात्रतेचा पक्षांतर कायद्याअंतर्गत हा गुन्हा होऊन त्यांच्यावरती सगळ्या आमदारांची मान्यता देखील रद्द होऊ शकते. त्या संदर्भात मित्रांनो, शक्यता पहिली म्हणजे शिंदेगडाची बंड म्हणून घोषित त्यांना केलं जाऊ शकतं. पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंकडे सुप्रीम कोर्ट हस्तांतरित करू शकते. ही शिंदे गटासाठी लाजिरवाणी गोष्ट घडू शकते. जर सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचं जे बंड होतं ते बंड म्हणून घोषित केलं आणि उद्धव ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह जर हस्तांतरित केलं गेलं तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप हा असेल की शिंदेंच्या हातातून पक्ष आणि चिन्ह जाणं हे त्यांना महाराष्ट्रात कुठेच टिकून ठेवणार नसेल. मित्रांनो, ही पहिली शक्यता सध्या जाणवते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची शक्यता ती आहे म्हणजे मित्रांनो, आम्हीच खरी शिवसेना हा शिंदेंचा गावा मान्य करत सत्ता स्थापना योग्य ठरवली जाईल. ही देखील महत्त्वाची दुसरी शक्यता जाणवते की एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे सत्ता स्थापन केली ती सत्ता बरोबर आहे, ती सत्ता चुकीची नाही, अशा प्रकारचे देखील सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं. यामुळे एकनाथ शिंदेंना दिलासा मिळू शकतो. मात्र सत्तेचं काय असा देखील मोठा प्रश्न पडू शकतो. त्यानंतर पुढची शक्यता मित्रांनो, तिसरी शक्यता ती म्हणजे एकनाथ शिंदेंचे 40च्या 40 आमदार अपात्र ठरू शकतात आणि त्यांच्यावरती 6 वर्ष निवडणूक लढवण्यासाठी बंदी देखील सुप्रीम कोर्ट घोषित करू शकते. ही देखील महत्त्वाची चौथी शक्यता तिसरी शक्यता यामध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे शिंदे सरला इथे खूप मोठा फटका देखील बसू शकतो. आता यावरती सुप्रीम कोर्ट नेमकं काय करतंय हे बघण्यासाठी आपणाला थोडं थांबावं लागेल. त्यानंतर पुढची चौथी महत्त्वाची शक्यता म्हणजे मित्रांनो, शिवसेनेचं चिन्ह गोठवून जे सध्या एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्षाचे नाव, शिवसेना पक्षाचे चिन्ह, धनुष्यबाण हे गोठवून जाऊन 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे ही केस वर्ग केली जाऊ शकते. आणि जर असं झालं तर शिंदेगडासाठी आपल्या राजकीय आयुष्यातील सगळ्यात मोठी ही चूक असेल. शिवसेना फोडली तर, कारण की पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह जर गेलं तर आमदार, खासदार, नगरसेवक देखील शिंदेंकडे राहणार नाहीत. अशा प्रकारे पक्षाची अवस्था होऊन जाईल. आणि पुढची आणि महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेच्या हातून सगळेच्या सगळे आमदार पुन्हा पलायन करतील, खासदार पलायन करतील, मंत्री आणि नगरसेवक देखील उद्धव ठाकरेंच्या दिशेने जातील. अशा प्रकारचा निकाल जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात जर आज संध्याकाळपर्यंत आला तर मात्र मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासह राज्यातल्या सत्तेचा वाटा देखील शिंदेंच्या हातातून तात्काळ जाऊ शकतो. अशी ही बाब एकनाथ शिंदेंना पुढील काळामध्ये महाराष्ट्रात अडचणीची आणू शकते. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमध्ये नेमकं काय घडतंय ते आपल्याला बघायचंय. मात्र सध्या तरी शिंदेगडाची बाजू कमकुवत आहे आणि उद्धव ठाकरे यांची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय जबरदस्त, मजबूत असल्याचं जाणवतंय. आज आपणास संध्याकाळपर्यंत कळेलच की नेमका विजय कोणाचा.